आणि नगरसेवकच्या जोडीला जे आपले पदाधिकारी तिकडे असतील तुमच्यासारखे लोक तुम्हाला पण योग्य नाही आणि त्या परिसरामध्ये जोडीने काम कसं करता येईल त्या पद्धतीने आपण तुम्हाला न्याय देऊ एवढंच सांगतो. तुम्ही सगळे आले टीम जेवढे कार्यकर्ते आपण घेऊन आले मनापासून तुमचं सगळ्यांचं दार उघडा करून दिला. हा दार तुम्हाला बंद केल्याशिवाय आम्ही राहणार. दादांच्या इकडेच होतो, काम केलेलं आहे 2009 ला 14 ला 15 ला. त्याच्यानंतर मी भाजपमध्ये गेलो. आज सर्व जुने कार्यकर्ता जे झेंडा पकडून झेंडे लावलेले त्यांना सर्वांना यांनी डावळला आणि नवीन आयात लोकांना आणला आणि आयात लोकांना येऊन हे लोक जर निवडत असतील तर यांना पाडायचे काम आम्ही करतो. ही माझी 10 वर्षानंतर घर वापसी आहे. मी गेले 2 टाइम बीजेपीचा महामंत्री होतो. पक्षासाठी भरपूर प्रामाणिकपणे काम केलं, पण पक्षाने आम्हाला काही तिकीट दिलं नाही, काही नाही. अशोक वैद्य भारतीय जनता पार्टीचे विराट शहर महामंत्री यात पक्षप्रवेश करत आहेत, तर आम्ही त्यांचं स्वागत करतो. नेहा मिलिंद वैद्य विराट शहर मंडळ उपाध्यक्ष या पण आहेत. त्यांच्याबरोबर देवेंद्र पांडे आहे, व्यंकटेश नानू भाऊ आहे, सुरेखा लोके आहे, ताई आहे. सर्वांचं पक्षात स्वागत आणि ते त्यांच्या हजारो कार्यकर्त्यांबरोबर पक्षप्रवेश करत आहेत. बहुजन विकास आघाडी या परिवारामध्ये त्यांचं स्वागत आहे. नेहा मिलिंद वैद्य आज पक्षप्रवेश करत आहोत. बहुजन विकास आघाडी. वर्षाचा पहिला दिवस होता गुरुवार आणि गुरुवारचा रंग असतो पिवळा. तर विरारमध्ये आमच्या सर्वांच्या इच्छेने आणि सर्वांच्या खुशीने पिवळा झळकणार बहुजन विकास मोठ्या संख्येने निवडतो. नमस्कार, माझं नाव मिलिंद अशोक वैद्य. मी गेले 2 टाइम बीजेपीचा महामंत्री होतो. पक्षासाठी भरपूर प्रामाणिकपणे काम केलं, पण पक्षाने आम्हाला काही तिकीट दिलं नाही, काही नाही. घेताना पक्षप्रवेश करताना बोलले तिकीट देणार करून, पण तिकीटाचा गुळ लावला आणि तिकीट काय दिलं नाही. त्याच्यामुळे आता आम्हाला इथे बहुजन विकास आघाडीच पाहिजे आणि बहुजन विकास आघाडीच आणणार आम्ही. मी नंतर बोलीन जे काय बोलायचं बोलणार. आज एका प्रकारे बघायला गेलं तर ही माझी 10 वर्षानंतर घर वापसी आहे. मी लहानपणापासून दादांच्या इकडेच होतो, काम केलेलं आहे 2009 ला 14 ला 15 ला. त्याच्यानंतर मी भाजपमध्ये गेलो. आज सर्व जुने कार्यकर्ता जे झेंडा पकडून झेंडे लावलेले त्यांना सर्वांना यांनी डावळला आणि नवीन आयात लोकांना आणला आणि आयात लोकांना येऊन हे लोक जर निवडत असतील तर यांना पाडायचे काम आम्ही करणार. तुम्हाला आम्ही एक दार उघडा करून दिला. हा दार तुम्हाला बंद केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. अप्पा इतना ठाकूर अप्पा आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ में हैं. बिट्टू दादा आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ में हैं. येत्या 17 तारखेला पिवळा हे वादळ अख्ख्या वसई विरार मध्ये निघणार याची मी 100% गॅरंटी देतो आणि आम्ही पूर्ण जोमात काम करतो. विकास आघाडीचा आणि कार्यकर्त्याची ताकद काय आहे ना ती दाखवणार कार्यकर्त्याची ताकद काय आहे. वगळलाय त्यांनी पूर्णतः. कार्यकर्त्याची ताकद दाखवणार. कार्यकर्त्याची ताकदच आम्हाला दाखवायची आहे. घरी घरी जाऊन आम्ही बायका सगळ्या फिरणार आणि स्वतः सांगणार आहेत की फक्त आणि फक्त सिटी, फक्त आणि फक्त हितेंद्र ठाकूर. अजून कोण नाही. हे वसई विरार आहे. हे वसई विरार में सिर्फ बहुजन विकास आघाडी कार्यकर्त्यांनी आणलेले म्हणून तुम्ही आले. आज कार्यकर्ता तुम्हाला घरी बसवल्याशिवाय राहणार नाही. पुढच्या येणाऱ्या 5 वर्षानंतर पण आज मी दादाला आश्वासन देतो, दादाचा दार आम्ही परत उघडून करून देणार आणि एकदम जोमात. आणि सर्व कार्यकर्ता जेव्हा असणार, सर्व कार्यकर्ता दादांना नागपूरमध्ये जाऊन भेटणार, कारण की आम्ही यांचे नागपूरचे दार उघडलेले अधिवेशनचा, दादांचा पण अधिवेशनचा नागपूरचा दार 5 वर्षानंतर आम्ही उघडणार. त्यांचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आपल्या पक्षामध्ये. इकडे ताईंनी सांगितलं पहिला एक घर पिंचून काढणार आणि महिला शक्ती ज्या पक्षाबरोबर आहे त्या पक्षाला कोणच हलवू शकत नाही. ताई तुमचं मनापासून आभार मानतो. ज्या ताकदीने तुम्ही आवाज दिलेला आहे ना, म्हणजे 16 तारखेला आपण 100% फटाके फोडायचे. ह्याचा आवाज मान सन्मान सगळ्या कार्यकर्त्यांना असला पाहिजे.
ते पद येते जाते, पण कार्यकर्ता ज्या पक्षामध्ये मेहनत घेतो त्या पक्षाचंच ग्रासरूट लेवल असेल, तालुका लेवल असेल, वेगवेगळी कामं आपण कसं तुमच्या माध्यमातून त्या परिसरामध्ये आणि नगरसेवकच्या जोडीला जे आपले पदाधिकारी तिकडे असतील किंवा तुमच्यासारखे किंवा तुम्हाला पण योग्य चिन्ह आहे आणि त्या परिसरामध्ये जोडीने काम कसं करता येईल त्या पद्धतीने आपण तुम्हाला न्याय देऊ एवढंच सांगू. तुम्ही सगळे आले, अख्खी टीम जेवढे कार्यकर्ते आपण घेऊन आले, मनापासून तुमचं सगळ्यांचं मी आभार मानतो. तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत. बोलले सगळे बोलला एक सुरुवात घेतली होती. हॅलो, बरोबर. कार्यकर्ता आणि महिला शक्ती ही काय असते शक्ती ना, फक्त महिलांना माहिती असतं. ज्याच्या सोबत ही शक्ती आहे तो आताच जिंकला. आणि ही शक्ती फक्त आणि फक्त जितेंद्र ठाकूर आणि माझे दादा यांच्या सोबत आहे. आणि आम्ही क्षितिज दादा सोबतच आहात. दादा नाही, ताई आहे त्याची. माझा दादा आहे लहान. हे लालू. या ताई. बाकी करून घेऊ आपण. पांडे तो राहुल दे. सोडून गेले इकडे. दिसत नाही ती. ही प्रवीणाची खास दादा मला बड्डेला बोलवलं पण नाही आणि मला बोलतो सांग आईला बोलवले. हो, आपण 15 दिवस थांबा जरा, नाही आमचे बांधव. 15 दिवसांनी जातो. छोटा कार्यकर्ता. तुझं कुठल्या लिस्ट मध्ये नाव आहे? हे बघ इकडे भाव देणार ना, पाहायला. डायरेक्ट मला थांब ना. हे लवकर से आज बाबा जल्दी. शिंदे कुठे इकडे ये, इकडे उभी राहा. असे लगेच पटापट आपण कमन में डालो. आ जाओ. अपनी टीम आ गया. दादा बरोबर. मना किया गया. क्या वांदा नाही. पाहिजे तुला.